नमस्कार शेतकरी मित्रांनो, एक गावरान कोंबडीचं आपल्याला एका सीझनला उत्पन्न निघू शकतं 4 ते 4,500 रुपये. आणि ते कसं, ते अगदी बिना खर्ची, त्याला कुठलंही खर्च करायची गरज नाही पडत. ते एकदम म्हणजे पालनामध्ये कसं असतं, भरपूर खर्च असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्या कोंबड्यांचं एवढं आरोग्याची व्यवस्थित काळजीच घ्यावी लागते, कारण त्याला टेम्परेचर आणि सगळ्याच गोष्टी एकदम मेंटेन असतात. त्यांचा चारासुद्धा एकदम जो आहे तो फिक्स असतो. तसं ह्या गावरान ज्या कोंबड्या असतात त्या रेटमध्ये जास्त विकल्या जातात. त्यांना टाईम जास्त लागतो, बरेच 4-5 महिने तरी लागतात जर चांगल्यापैकी खायला प्यायला भेटलं तर. पण ते एकदम उत्तम प्रतीचं उत्पन्न देतात, कारण ते बिनखर्ची असतं आणि त्याच्यामध्ये रोगाचं प्रमाण पण या कोंबड्यांमध्ये जे आपल्या हायब्रिड असतात, पांढऱ्या कोंबड्या असतात किंवा ज्या कुक्कुटपालनामध्ये असतात त्या कोंबड्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळं कधी शेतकऱ्याला जर व्यावसायिकदृष्ट्या आणि कमी खर्चात जर कोंबडी पालन करायचं असेल तर असं मुक्त कोंबडी पालन करणं कधी पण बेस्टच ठरतं. तर याचं नियोजन कसं असलं पाहिजे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आणि सोबतच याच्या अंड्याचं मार्केटिंग किंवा याच्यासाठी आपण सोपी पद्धत कुठली वापरली पाहिजे किंवा त्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे ते सुद्धा नक्की बघू. तर ही बिगर खर्ची कोंबडी पालनाची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण बिगर खर्ची आणि कमी भांडवलामध्ये हा व्यवसाय व्यवस्थितपणे आपण उभा करू शकतो. आणि जे आपल्याकडून वाया गेलेलं किंवा खराब असणारं धान्य वाया जात असेल तर त्याच्यामध्ये आपण टाकाऊपासून टिकाऊमध्ये उत्पन्न उत्तम पद्धतीने घेऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या एखाद्या अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि उत्तम प्रकारे शेती करा किंवा त्याला जोडधंदा गाईपालन किंवा पशुपालन आणि कोंबडी पालनसुद्धा उत्तम पद्धतीने करा.